चला चल ना बाय. ए काहीतरी माझी बॅग घे बाय. इजा क चालले इजा व्हिडिओ जीव चालले. गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण एकदम मजेमध्ये असणार आणि काही एकदम मजेमध्येच राहा, खुश राहा, हॅप्पी राहा. चला मॉर्निंग आज जरा आई संचिता लेटच झाली, मी तर बोलते भरपूरच लेट झाली. तर चला उठलो मस्त की फ्रेश झालेलो आहे. तर चला काहीच आणि आता कंटिन्यू करा ब्लॉग. आता मी आता आहे इकडे तेवढं मी ब्लॉग मस्त की शूट करते, इकडून तर थोडा तुम्हाला दाखवते. नाही तर मी तर आता एकदा शाळा वेळा चालू झाल्या, मी कुठं इथं जास्त काही लवकर येत नाही. त्याच्यामुळे काहीच आता आपण कंटिन्यू करू ब्लॉग. आता बघू, आता इकडून चेक टाकणार आहे मी ब्लॉग. चला काहीच बघू आता काय काय होते ते सर्व काही तुम्हाला दाखवते शूट करून. चला हे बघा त्रुटीमध्ये काल घातलेलं आहे मस्तपैकी. मस्त 3-4 वेळेला पाणी असा चेंज केलेलं आहे, मस्तपैकी सफेद पूर्ण झालेले आहेत. आणि इकडे ठेवलेलं आहे गरम व्हायला पाणी. हे बघा गरम पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये गरम पाण्यामध्ये टाकू आणि लगेच काढून घेऊ आणि मग लगेच सुकत लावू. चुलीवर घेतलेलं आहे हे बघा. आता हे चला गाईच आता आपण हे याच्यामध्ये टाकून घेऊ. मीठ आपण साईडला करते मी आता. वहिनी याच्यामध्ये टाकू ना आता. उकळा कशाला यायला पाहिजे, जास्त नाही शिजवायचे, अगोदर नरम झालेले आहेत ते. गाईने जास्त नाही शिजवायचे, एकदम नॉर्मलच. चला या गरम पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. मीठ बघतेस तू, मीठ टाकलंय माझ्या अंदाजे मीठ टाकलंय. सर्व टाकते हलवायला कशा का मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. राहू दे काय नाही, झाडा घेऊ ना आता लय टाइम लागल. तेवढे काढून पटकन टाकायला पण लागतील ना मग. एकदमच टाकते इथेच उभी राहते मी. गाईस बघा 10 किलो बटाटे रे. किती 10 किलो बटाटे. 10 किलो बटाट्यांचे हे चुलीवरच बनवू शकतो बाबा. मला एवढा गॅसवर नसता, गॅसवर थोडा थोडा. आता चुलीवर असा मोठा टोप राहिलेला आहे. चला गाईस आपण याच्यामध्ये काढून घेऊ सर्व. जास्त आपल्याला शिजवायचं जास्त आपल्याला शिजवायचे नाही तर तुटून जाते. नाही ते इथं टेम्पो मध्ये घेतलेले ते बघा टाकायला. बघा कशी इथं पटापट सुकून जातील. का त्या साईडला बी खाडवड्या लावलेल्या आहेत उन्हामध्ये. ना ऊन किती जबरदस्त लागते बापरे. बघा कसा टेम्पोमध्ये सीन आहे. भरपूर आहेत इथं, जागाच नाही होत. बघा दादा आला कापड घेऊन. आणि इकडे बघा कशा लावलेल्या आहेत बघा. हे असा सीन आहे. गाडीवरती अर्ध्या टेम्पोमध्ये आहेत हे बघा. आणि अर्ध्या इकडे लावल्यात बघा मी. या खाडवाड्या इकडे लावल्यात. आणि ऊन बाबा डेंजर ऊन लागते. दादा इकडे सामान काढते गाडीतून. हे बघा कशा ड्रम ठेवलेले आहेत. का सांगू, चटई पडायची मधून दोन्ही साईडला असे ड्रम ठेवलेले आहेत. वहिनीला बोलत दोन्ही साईडला ड्रम ठेव ना तर सरकत येईन चटई खाली. तर चला काहीच घरामध्ये तर आलो आहेत. बाहेर एवढा ऊन लागते ना, तर चिप्स एक एक टाकताना खूप मला टाईम झाला. इतका टाईम झाला ना हिसाबाच्या बाहेर. आणि ऊन बी खूप डेंजर आहे हिसाबाच्या बाहेर. आता पूजा येणार आहे आणि आता आपल्याला साबुदाण्याच्या त्या वड्या असतात त्या करायच्या आहेत. कसं काल तर बनवलेच नव्हते, चकल्या करायच्या होत्या पण कॅन्सल झाला. आणि
त्याच्यामुळं आज करायला घेतलेले आहेत. तर साबुदाणे अशाच फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत. आता बटाट्याचे चिप्स तर सर्व उन्हामध्ये लावलेले आहेत. आता जराशी मी रिलॅक्स होते आणि मग मग बनवायला घेते चुलीवर. सर्व मिक्स करते आणि मग त्याला ते पेपरावर ते टाकायला लागतील. तर चला, खूप डेंजर गरम करते. बघा टिकलीसुद्धा राहिली नाही माझ्या कपालावरती. एवढा तोंड धुवून हे झाला माझा. तर चला बघू आता किचनमध्ये आलो. ही बघा आमच्या आई बी आली. आईचं खोकला थांबत नाही. डाल भात. वहिनी कुठली भाजी आहे? गवारची भाजी. चला गाईस, पहिला जेवून घेते, जाम भूक लागली. आणि मग साबुदाण्याच्या आपण वड्या करायला घेऊ. आई आम्ही चाललो. आई संध्याकाळचे बुक केली. चला, हे बघा एवढे साबुदाणे घातलेले आहेत. आता नंतर आपण करायला घेऊ. बघा मस्त डाळ आहे, डाळ भात मस्त. चला बघा, वहिनीने सर्व इकडेच घेतला. तर आता इकडे झालो जेवायला. इथं आई बसली, इथं जीविका, पोरं बसलेली आहेत. चला थोडाच दे. चला या जेवासाठी या. मस्त जेवायला, गरमागरम जेवायला बनवलेला आहे. पोरांसाठी डाळ भात भाजी पापड लोणचा. आज गुरुवार आहे म्हणून मस्त उपवासाचा सगळ्यांसाठी बनवलेला स्पेशल गरमागरम जेवायला. या साईडला लावली कंचना. बघा आला बघितलं की आला का? त्यांना आवडतेलं आहे, कॉमेडीवाला आहे ना तो. रोशन आलाय. 2 दिवस गेलेला कपडे आणायला गेलेला बाहेर देशला. आता मग कुठं अहमदाबादला. काय काहीच अहमदाबादला गेलेला. आता आलाय, जस्ट आला आणि जेवायला बसलाय. मला वाटतं का बाहेर देशला गेले. तिकिटा काढलेली. तसली माझं तर जेवण झाला. रोशन आलेला आहे. तर आई बोलते 2 दिवस आईला दिसला आणि एक सांगते पोऱ्याला फोन कर. आईचा काय जीव राहतंय. चला गाईच, तर जेवण बिवण झालाय, जरा रिलॅक्स होते गाईच. चला आता यातलं थोडं आपण पाणी काढून घेऊ. डेंजर गरम झालंय. आणि इकडे साबुदाणे आहेत. केवढा पाणी ठेवलंय बघा. नंतर लागला तर आपण परत टाकू. थोडं आपण काढून घेऊ. गरम झालाय, पक्कड पाहिजे होती. इथे बघा साबुदाणे रात्री धुतलेले आहेत. हा, तुम्हाला असं वाटेल का असेच टाकते. धुवून भिजत घातलेले. त्याच्यात आली बघा, कुठून आली बघा. हा, दमलो मी. हा, इकडे बघा हे करायला घेतला. याचा जराशी मदत करायला. हा, ये चल खाली उतर. मला अगोदर ऊन सहन होत नाही, डोक्यात माझे ऊन घुसला. मग ये चल खाली उतर. गाई आता पूजालाच सांगणार आहे बाबा, माझ्या वर्षी तर होऊ शकत नाही बाबा. लय मी थकलो. पातळ हा बरं पाणी काढला मी. पाणी काढलं नसतं तर अजून पातळ झालं असतं. एवढा आटताना किती टाइम झाला असता. गाई बघा आता जीविका माझी बसली. इजे बघा कसला उकळा आलेला आहे साबुदाण्यानं. आता पटापट होते बघा मस्त. अजून जरा घट व्हायला पाहिजे तेव्हा आपण बंद म्हणजे उतरवू. अजून घट झालेले नाहीत. पाणी असं भरपूर वाटते तर मी पाणी काढून ठेवला. हा बघा. तर चला होतात तेवढ्यात. जीविका चप्पल घेऊन ये. अरे बघ इजा क चालले. इजा व्हिडिओ जीव चालले. काय लासलं माझं पार. जा लवकर घेऊन ये. जा बघा मस्त की खाडवऱ्या सर्व काढून घेतल्या मी. आणि इकडे आहे ते बटाट्याची वेफर मस्तपैकी झालेली आहे. अजून सुकत लावायला लागणार आहे. थोडे ओले आहेत का सांग, आपल्याला जागा नाही. तिकडे वहिनीने करायला घेतलेल्या आहेत साबुदाण्याच्या वड्या. तर त्याच्यामुळे आम्ही सर्व काढले. आता उद्या वहिनी लावील आणि आम्ही संध्याकाळचे जरा तुम्हाला समजणच. तर काही चला आता हे तर व्यवस्थित मी काढून घेतलेले आहेत. हे बी काढून घेतलेले आहेत. तर जरा वहिनीला मदत करते.
तर चला, आणि घरी मी घेऊन जाईन तेव्हा तुम्हाला तलून दाखवेन मी. तर चला गाईज, हे बघा किती मोठे मोठे. जीविका बघा कशी काढते मोठे मोठे. जीविका थोडंच टाकायचं असतं. मी मोठे मोठे नाही काढले, ते दोन 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 मिक्स होत. मिक्स होतात. आणि हा बॅनर घेतलेला का सांगू, याला प्लास्टिकचाच असं कापड पाहिजे होता म्हणून प्लास्टिकच्या वरती टाकायला घेतल्या. तर बघा झालं, टाकल्या. किचनमध्ये आलोय. पूजा काय करते गाईज बघा. पूजा भांडी घासते. झालं सगळं. पूजाला काय बोलली माहिती आहे काय गाईज, तिला काय त्या वड्या साबुदाण्याच्या काढायला सांगल्या. ती काय बोलते, तुम्ही उन्हामध्ये काढा बोलतं, मी घरातली मध्ये येऊन भांडी घासते. मग माझ्या डोक्यामध्ये किती ऊन घुसला असेल. हा गाईज बाबा जबरदस्त गरम करते. आणि इकडं बघा पूजा भांडी घासते, म्हणजे घरातला काम, सावलीमधला काम करतोय. तिला बी पाहिजे ना, म्हणून थोडीशी मदत करायला यायला पाहिजे. मग मला बी शेवया पाहिजे. मला ते आवडत नाही. मला शेवयाच आवडतं. मला पापड बी जसं आवडत नाही, शेवया मस्त लागतं. तर चला, पूजा आता भांडी घासते, तिला जराशी आता मदत करते. राहून दे. काय बेसिक मध्ये हलका कालची मटणाची हलका अजून बेसिक मध्ये पूजा हलका काढतोय. कार पटापट घास. चल. सर्वजण असे आराम करतात. आई बाबू पूजा आणि इकडे लावलेले आहे. सर्वजण बसलेले आहेत लाईट बीट घालून. मस्त वाटते सर्वजण असे घरातले असल्यावर. आराम केलेला. माझी तब्येत खूपच डाऊन झाली. खूपच घशातून आवाज बी निघत नाही. जीविकाला मी आयडियाच लावायला सांगितलेला. तर चला आता आपल्याला जायचं आहे आता. तर चला आता मी जरा रेडी होते आणि जरा काहीतरी बनवते डब्याला. तर चला. खूप माझ्या घशातून आवाज येत नाही. वांगी घेतलेले आहेत मस्तपैकी. वांगे आणलेले आहेत बघा. तर वांग्यांचं पटापट मी भरीत बनवते. तर सर्व वाटून घेते. शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत. कसं मग मिक्सरचा भांडा आहे छोटा, त्याच्यामुळं आपण थोडा थोडा वाटून घेते. चला पटकन लावते मिक्सरला. गाई सर्व वांगी माझी खराब झाली. बघू. हे चांगलं आहे, ही खराब झाली. अरे यार शिट. मग आता दुसरी आणते का परत जाऊ. ठेव. हे बघ किडका आहे, बघ किडका आहे. अरे यार शिट. अरे शिट काय आता. आपले वांगी सुद्धा झालेले आहेत. अर्धी वांगी आपली किडकी निघली, मग होती तेवढीच मी तळली आणि अर्धा आपला राहिलेला आहे. चला मस्त की आता रेडी झालेलो आहे. तर आम्ही चाललेलो आहे सोलापूरला. तर तुम्हाला पुढे पुढे ब्लॉगमध्ये समजेलच आम्ही कशासाठी चाललेले आहेत. आणि आपली मोठी अशी लष्करी केलेली आहे, AC लष्करी केलेली आहे. तर सर्वजण चाललेले आहेत त्या लष्करीमध्ये. तर आम्हाला वाशीला इथून जायचं आहे, त्याच्यामुळं आम्ही लवकरच निघलेलो आहेत. मी तर आता रेडी झालेलो आहे, फक्त आता निघायचंच आहे. तर चला पूजा आहे, नीलमताई आहे, प्रिया आहे. बघू आता कोण कोण आहेत आपल्याला, तुम्हाला मी दाखवणारच आहे ब्लॉगमध्ये. तर गाईच कंटिन्यू करा, बघा पुढे पुढे काय काय होते. किचनमध्ये आलेले आता आपला डब्बा घेऊ. वहिनी डब्बा कुठे ठेवलास? हा वहिनीने काय बनवलंय काय माहिती. बघू आता आपण काय बनवलंय. आम्ही तर चाललो बिड्डा. गाईज बिड्डा सांगते का अजून निघत नाही. याच्यामध्ये काय आहे वहिनी? कुठली भाजी आहे? पालेभाजी ना? बेटांची भाजी, पालेभाजी आहे आणि याच्यात भात आहे. तर चला डब्बा तर भरलेला, डब्बा घेते आणि आम्ही निघतो. पूजा बी आलेली आहे. बाबू टाटा. चालली आतू. आतू चालली बाबा, आतू चालली. बॅग बी घेतलेली आहे. पूजा इकडे बघ जराशी. गाई चला आम्ही चाललो तुम्हाला समजलच कुठे चाललोय ती. कोल्हापूरला. सोलापूरला मी बी आलं काहीतरी बोललो. नाव द्या मत ना. सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, पंढरपूर, बदलापूर. घेचल तू, घेचल. टाइम झालाय. चल भर बॅग भर. गाईज आम्हाला मस्त आहे की खायला घेतलेल्या वांग्यांचा भरीत आणि भाकरी. आता आम्ही उतरलेलो आहेत. हे बघा नीलमताई आहे. चला ना उतरा ना, उतरा.
कपडे टाकले ना. गाईज आता ओला मधून आता आम्ही उतरलेलो आहेत. आता इथे एसटी येणार आहे. हे गोले माझी बॅग थांब, बांगड्या बिंगड्या फोडशी. पूर्ण परफेक्ट करणार असं वाटतं आम्हाला. आता बशी येते. चल आपण तिकडे जाऊ. चल किती मस्त पैकी बसलेली आहे मॅव. इथं आम्ही जरा खायला घ्यायला आलेलो आहे दुकानामध्ये. हे बघा पूजा लेस घेते तिकडे. मॅव कशी बसली बघा, किती छान अशी बसलेली आहे. किती छान. चला काहीतरी खायला घेऊ आणि लगेच आपण बसमध्ये बसायला जाऊ. पासून थांबलेलो आहेत अजूनपर्यंत काय एसटी आधी आली ना. आता सांगू आपण बुकिंग केलेली आहे कालच, त्याच्यामुळे आलेली आहे अर्ध्या रस्त्याला. आणि इकडे बघा या साईडला पूजा आहे, इकडे नीलमताई सर्वजण आता अर्ध्या रस्त्याला आलेले आहेत. चला बाई आता एस टीमध्ये बसून गेली. पुढे आहे एस टी. हे सर्व लांब जातात एकदम. लसगरे आहेत पूर्ण. हे असं इकडे चढलेले आहेत. चला चल ना बाय. चला आता आपण बसू घेऊ बाबा. आता विश्रांती घेतो. ए काहीतरी माझी बॅग घे बाय. आपल्या दोघींच्या घरचं. अरे बाबा चला इकडे आहेत आमच्या. एसी मध्ये आल्यावर जरा बरा वाटला. खूप बाहेर गरम करत होता. आशू थांब, मला जाऊन दे तिकडं. हे बघा गले बाय. काय रे बेड मस्त छान आहे. सांगितलं का ठेवायला सर्व काय आहे. तिथं आहे. हा चला वरती चला. गाईस पूजाने मी आम्हाला दोघींना बाहेर भेटलेली आहे. वरती चला या का इथं पायऱ्या आहे. बघ हे बॅगा साईडला ठेव रे. बॅगा साईडला ठेव. गाईस बघा कशी पूजा बसली. एक नंबर आहे. मस्त वाटते, मस्त भारी वाटते. छान आहे बस एकदम. हे बंटी येते ना ते मस्त वाटते. छान आहे मस्त. वांगा आणि भाकर खायची. चला गाईज आता आम्ही जेवून घेतो मस्त पैकी. गाई तर नीलमताई हाय इकडे. हिने बी डब्बा आणलाय आणि मुलं सर्वजण आहे बघा. गाईज इथं कोणच तुम्हाला दिसतंय. सर्वांचे याला पडदे हे जेवायला देऊ ना. भारी वाटते. चपाती देऊ का. चमचा पण नाही बघा भाकर आणि फणसाची भाजी दोघांना पण मस्त पैकी. आशू या इकडं. थोडा कांदे मग मी तर घाण करते. त्याला त्यांच्या ह्याच्यावर बसू दे रे. थोडा कांदे घे. चमचा पण नाही. आता बघून मला फणसाची भाजी बनवताच येत नाही. हिला भाज्या खूप छान छान येतात बनवतात. तर तिने फणसाची भाजी बनवून आणलेली आहे बघा. आज उपवास आहे ना, आज गुरुवार आहे त्याच्यामुळं. चला गाईस आता आम्ही मस्त जेवण. गायत्री हे गायत्री फणसाची भाजी. बघ येत पण नाही. राहू दे ना. येते पोरं जेवतात ना उतरतील. येंदे म्हणा. चल मरू दे. येंदे टाकू. वांगा पण दे. तुमच्या पुरती 4-5 आणली. अगं नाही ग, खराब निघली वांगी. विचार ना. खराब निघली. टाइम वहिनी मला फोन केला. विचार पण नाही. बघ या भाकरी तो वातार खा. गाईस भाकर. चपात्या बरं लागतात. बघ चपात्या कशात माझ्या 3ला टाकल्या. हे या भाकरी याच्यावरच्या कणावरच्या ते मसनीवरच्या. गाईस मसनीवरची भाकर 25 रुपये एक भाकर. हे घरच्या भुजून आणल्या. घरच्या कोणी आणल्या. चपात्या आणल्या. भाकरी मी आणल्या. चपात्या चांगल्या लागतात. माझा आता ब्लॉग इथेच एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर
काही सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपला हा पार्ट आता आम्ही कुठे चाललेलो आहे तो पार्ट आपल्या दुसऱ्या दिवशी येणार आहे. तिकडे गेल्यावर खूप छान असा शूट